आता राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचं वातावरण वाढत जाणार असून मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार असा पावसाचा अंदाज राज्यात पाहायला मिळणार आहे। सर्व काही अंदाज तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बरेच जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामान अंदाजाची बातमी पाहायला मिळत नाहीये। तर चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राइब केले की तुमच्या जिल्ह्याचा अंदाज रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्कीच कळवा। तुमच्या जिल्ह्याचा आपण अंदाज देऊयात। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान विषयक माहिती। आता सध्या जर पाहायला गेलं तर वातावरणामध्ये मोठे बदल हे होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे। तर आता या ठिकाणी सध्या स्थितीला पावसाला काही भागात पोषक वातावरण आता सक्रिय होत चाललेलं आहे। आता कमी दाबाचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळू शकतो, त्या जिल्ह्यांची नावे आपण सर्वात आधी पाहूयात। तर आता सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक या ठिकाणी देखील आता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही तासात अजून पावसाळी वातावरण वाढणार आहे, सतर्क राहा। वैजापूर, मनमाड, नाशिकच्या भागात, श्रीरामपूरच्या भागामध्ये खूपच जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। पावसाची तीव्रता अधिक राहील। कन्नडच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे जेवढे येईल तेवढे सतर्क राहा। विजांसह जोरदार पाऊस हा राज्याच्या या भागामध्ये दिसून येत आहे। वादळी पाऊस आहे, विजांसह तुफान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच इकडे पैठण असेल, बीड असेल, माजलगावचा भाग असेल, या भागाचा विचार केला तर या भागात देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय पाहायला मिळेल। स्थानिक स्वरूपात पावसाची शक्यता याही ठिकाणी आहे। विजांच्या गडगडाटासह पाऊस या ठिकाणी राहणार आहे, त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच इकडे जो श्रीरामपूरचा भाग पाहायला मिळत आहे, तर इकडे बघू शकता काही राहुरीचा भाग आहे, यामध्ये श्रीरामपूर असेल, गंगापूर असेल, या भागात देखील पाऊस राहील। तर इकडे संगमनेरच्या भागातून तसेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट देखील केलेल्या होत्या, तर त्यांच्या भागाचा देखील अंदाज आपण पाहूयात। तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज लवकरात लवकर पाहायला मिळेल। आता यामध्ये सिन्नर असेल, संगमनेर असेल, या भागात विजांसह पाऊस राहणार आहे। कोपरगाव असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे। तर इकडे आता पाहू शकता सिन्नरचा जो नाशिककडील भाग आहे, त्र्यंबकचा काही भाग आहे, या भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस राहील। तर सध्या कोपरगावच्या आसपासच्या काही भागात वादळी पावसाने आता हजेरी लावलेली आहे, पावसाला आता सुरुवात झालेली आहे। इकडे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जो निफाड येवलाचा भाग आहे, या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। तुरळक भागात पाऊस आता हजेरी लावत आहे। मनमाड या ठिकाणी देखील पावसाला आता सुरुवात झालेली आहे, मात्र हे पावसाळी क्षेत्र आता महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्याकडे देखील सरकणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात अजून पुढच्या 2 तासात पावसाचा जोर वाढेल ते देखील आपण पाहणार आहोत। तुम्ही फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल, तुमच्या तालुक्याचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर चला आता आपण राहिलेल्या जिल्ह्यांची बातमी पाहूयात। आता जर विचार केला तर राज्यातील काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागेल। यामध्ये चाळीसगावचा भाग आहे, चाळीसगावच्या भागामध्ये, कन्नडच्या भागामध्ये, तालवेडच्या भागात आता पाऊस सुरू झालेला आहे। कन्नड या ठिकाणी पावसाने काही भागात हजेरी लावलेली आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली आहे। काही भागात गारपीट झाल्याचे देखील व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जो व्हिडिओ पाहिला आहे तशा प्रकारे पावसाला आता राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। तसेच ज्या ठिकाणी आता सध्या स्थितीला पावसाळी वातावरण नसेल तर असं समजू नका की आपल्या भागात पाऊस पडणार नाही। अचानक देखील कोणत्याही स्थितीने, कोणत्याही आताच्या वेळेमध्ये पावसाचं वातावरण सक्रिय होऊ शकतं व पाऊस पाहायला मिळू शकतो, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। आता सध्या स्थितीला आपण जर ढगांची स्थिती पाहायला गेलं तर यामध्ये मोठे बदल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तशातून जर विचार केला तर आता विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता इकडे आपण जामखेडच्या भागाकडे देखील पाहत आहोत। जामखेडच्या भागात देखील आता अशा प्रकारची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये आता बहुतांश भागात पावसाची चांगली हजेरी लागू शकते, हे देखील लक्षात घ्या। तसंच इकडे जळगावच्या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। जळगाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांच्या कडकडाटासह सध्या स्थितीला पावसाची सुरुवात जळगाव याही ठिकाणी झालेली आहे। तसेच इकडे शिरपूरचा भाग असेल, तसेच धुळेचा भाग असेल, या भागात देखील पावसाने आता चांगली हजेरी लावलेली आहे, असं चित्र दिसून येत आहे। तर अजून पुढील जिल्हे आपण घेऊया। तर इकडे बघा
यामध्ये नंदुरबार असेल, साक्री असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस जी आहे ती पाहायला मिळणार आहे। पावसाची शक्यता याही भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळत आहे। विजांसह वादळी पाऊस या ठिकाणी येत आहे। तर श्रीरामपूर नंदुरबारच्या भागामध्ये देखील पाऊस आहे। नंदुरबार असेल, शहादा असेल, तसेच इकडे राहिलेला ताडोलाचा भाग असेल, शहादाच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता ही सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। तसेच आता इकडे मॉडेलच्या नुसार जर बघितलं तर हे पावसाळी क्षेत्र राज्याच्या दिशेने आता सरकत आहे। राज्यातील बऱ्याच भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। अजून याचा जोर कोणत्या भागाकडे सरकत आहे, कोणत्या भागात आता अचानकपणे पावसाची तीव्रता वाढेल ते आपण बघून घेऊया। आता सध्या जर विचार केला तर ही वारे जे आहे ते आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्या मार्गे आता येतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील देखील बऱ्याच भागात पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। तशातच आता पुढच्या काही तासामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस देणारा आपल्याला जे आहे ती ढग इकडे पालघरकडे पाहायला मिळणार आहे। पालघर असेल, मुंबईच्या काही भागात पाऊस सुरुवात होईल। तसेच इकडे सिलवाड, वलसाडचा भाग असेल, अहवा असेल, नवापूर असेल, नंदुरबार, सुरतच्या भागात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक तीव्र कमी दाब जे आहे ती राज्याला आता धडकणार असून राज्यामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो। या कमी दाबामुळे देखील आता राज्यातील मध्य महाराष्ट्राचा भाग असेल, तसेच इकडे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे, या ठिकाणी पावसाचा जोर चांगला राहणार आहे। यामध्ये आपण जिल्हे जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा जळगाव आहे। जळगाव या ठिकाणी देखील तुफान पाऊस राहणार आहे। नाशिक या ठिकाणी चांगला पाऊस राहील। तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, या भागात देखील चांगला वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे। अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील आपल्याला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर इकडे पुणे, अकलूज, सातारा या भागात देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळेल, त्यामुळे सतर्क राहा। तर इकडे बघू शकता नाशिक या ठिकाणी पुढच्या काही तासामध्ये तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजयपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चिखली, खामगाव पर्यंत पावसाळी वातावरण सरकणार आहे, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच सध्या स्थितीला पाऊस हा धुळे या ठिकाणी आगमन करत आहे। तर इकडे नाशिकच्या भागात देखील पावसाला आता सुरुवात झालेली आहे व पश्चिम महाराष्ट्रातील इकडे सोलापूर असेल, सोलापूर, सांगलीच्या भागात देखील आता स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक भागात पाऊस पाहायला मिळेल। अन्यथा जास्त भागात पावसाची शक्यता नाहीये। बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, केज, परळी, अंबेजोगाई या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी पाऊस राहणार आहे। याही ठिकाणी तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पाहायला मिळेल। काही भागामध्ये मध्यम पाऊस पाहायला मिळेल, तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील पाहायला मिळू शकतात, त्यामुळे सतर्क राहावे, कारण अचानकपणे पावसाचा जोर देखील वाढण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे। तसेच आता परभणी असेल, तसेच हिंगोलीचे काही भाग असतील, या भागात देखील मोठा बदल होणार आहे। वाशिमच्या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। वाशिमचा विचार केला तर आता काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील, तर पूर्ण महाराष्ट्राला सतर्क राहण्याचा इशारा देखील पाहायला मिळत आहे। आता कोणत्या क्षणी पावसाचा जोर हा वाढणार आहे, यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळत आहे। मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर 6 जिल्ह्यात रेड अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण की तीव्र स्वरूपाचा वादळी पाऊस आता या भागामध्ये सुरू होणार आहे। तर कोणते जिल्हे आहेत, आपण त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात। पुढच्या 12 तासामध्ये खूपच जोर वाढेल। तर इकडे बघू शकता, यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक, मुंबई या ठिकाणी, पालघरच्या भागात देखील राज्यातील या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होत आहे। कोणत्या क्षणी पाऊस जोर धरेल, मध्यम ते जोरदार पाऊस राहील, त्यामुळे सतर्क राहा। काही भागात गारपीट होऊ शकते। यामध्ये वलसाड, नंदुरबारचा काय भाग आहे, नाशिकचा काय भाग आहे, धुळेचा भाग असेल, या भागापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तसेच जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे। खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क करावे, कारण पावसाचा जोर कोणत्या क्षणी वाढू शकतो हे देखील लक्षात घ्या। तसेच इकडे विचार जर केलं तर नागपूर असेल, नागपूर जिल्हा, भंडारा या भागात देखील पाऊस राहणार आहे। विजांसह तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण याही ठिकाणी सक्रिय होईल असा अंदाज पाहायला मिळत आहे। तर नांदेड, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा तुरळक भागात पावसाची शक्यता आहे। स्थानिक वातावरण निर्माण होऊन सातारा, पुणेच्या भागात, सांगली जिल्ह्यात देखील पाऊस राहणार आहे। यामध्ये कोडोली, निपाणी, रायबागच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर रोजचे रोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।